तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून विरोधकांनी आता सत्ताधाऱ्यांना घेण्याचा प्रयत्न केलाय। पीक विम्यात भ्रष्टाचार झाल्याची कबुली राज्याच्या कृषी मंत्र्यांनीच दिली आहे, त्यामुळे मी त्यांचे जाहीर आभार मानते असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी माणिकराव कोकाटे यांना टोला लगावलाय। कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात आणि दुसरी गोष्ट योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे। योजनेमध्ये आणखी पारदर्शकपणा अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार। या राज्याचे कृषी मंत्री असं म्हणाले आहेत की प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे या पीक विम्यामध्ये, असं तुमच्या चॅनलवर ही कबुली, ही गोष्ट मान्य केली आहे या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी। अतिशय गंभीर विषय आहे हा विषय, मी केंद्र सरकारकडे मांडणार आहे, कारण का 2 अतिशय गंभीर विषय महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी गेल्या 3-4 दिवसात केले आहेत। मी त्यांचे जाहीर आभार मानते की अतिशय उत्तम आणि पारदर्शक कार्य ते करतायत। याबद्दल मी महाराष्ट्राच्या आत्ताच्या कृषी मंत्र्यांचं कौतुक करते, कारण त्यांनी त्यांच्या सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि चुकीचे निर्णय ह्याचा पर्दाफाश केला आहे।